नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडणार आहे। सुधाकर बडगुजर यांच्यासह 10 ते 12 पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे। सुधाकर बडगुजरांनी जाहीरपणे ही नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये नियुक्त्या करताना विश्वासात घेतलं नाही, बडगुजरांनी या बाबतीत खंत व्यक्त केली। पक्षासाठी राबलो, खासदार निवडून आणला तरी विश्वासात घेतलं जात नाही, बडगुजर यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली। सुधाकर बडगुजर यांच्यासह 10 ते 12 पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामुळे नाशिकमध्ये आता ठाकरेंना खिंडार पडण्याची शक्यता आहे। सुधाकर बडगुजर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली। खासदार आम्ही निवडून आणा, मात्र आम्हाला नियुक्त्या करत असताना विश्वासात घेतलं गेलं नाही, असं सुद्धा बडगुजर यांनी खंत व्यक्त केली। नाशिकमध्ये ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियुक्त्या करतेवेळी विश्वासात घेण्यात आलेलं नाही। पक्षासाठी राबलो, खासदार निवडून आणलो तरी सुद्धा अशा प्रकारची भूमिका आहे, विश्वासात घेतलं जात नाही। त्यामुळे आता नाराजी व्यक्त करण्यात आली। संघटनात्मक बदल झाल्यापासून एक 10-12 लोक निश्चितपणे नाराज आहेत। त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत। माझी भूमिका थोडंसं मी सांगितलं की मी ह्या पदावरती मला काम करणं शक्य नाही, मी दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी मी विनंती केली पक्षप्रमुखांना आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला। परंतु संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे। नाही, मला असं वाटतं की नुसते सुधाकर बडगुजरच नाही, अनेक नेते म्हणजे नाशिक जिल्ह्यातच म्हणत नाही, मी महाराष्ट्रातही म्हणतो आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणी तयार नाही, कोणीच तयार नाही। हे असे लोक असताना कुणाची दुसऱ्याची दुश्मनाची गरज नाही। पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना, त्याची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही। उद्धव ठाकरेंना त्यांचे लोक त्यांचा पक्ष फोडण्यासाठी ते पुरे आहेत आणि तेच काम संजय राऊत या ठिकाणी करतायत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नाशिकहून किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, आपण पाहतोय नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे। बडगुजर यांनी त्या संदर्भात नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। काय ताजे अपडेट आहेत, काय नाशिकमध्ये घडतंय, बडगुजरांसह आणखी किती जण नाशिकमध्ये नाराज आहेत? कारण खरं तर नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला यापूर्वीच गळती लागलेली होती, मात्र गेल्या काही दिवसांपासूनच्या जर घटना बघितल्या तर या नाराजी जी आत्ता समोर आलेली आहे त्या पाठीमागे अनेक घडामोडी आहेत। प्रामुख्याने जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचं मागील काळामध्ये 1 दिवसीय जे शिबिर होतं ते पार पडलेलं होतं आणि या शिबिरामध्येच सुधाकर बडगुजर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते आहेत त्यांनी जाहीर व्यासपीठावर नाराजी व्यक्त करण्याचं काम केलेलं होतं। त्यावेळेला संजय राऊतांनी त्यांना थांबवलं आणि त्यावेळेला तो जो अंतर्गत वाद होता तो चव्हाट्यावर आलेला होता, मात्र तो काही अंशी थांबला देखील होता। आता कालच्याच दिवशी जर बघितलं तर या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख असलेले विलास शिंदे यांच्या कन्येचा विवाह होता आणि त्याच विवाहाला संजय राऊत देखील उपस्थित होते। मात्र दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या विवाह सोहळ्यासाठी आलेले होते आणि यावेळेला एकनाथ शिंदे यांनी न बोलता एक सूचक संदेश या निमित्तानं दिलेला होता आणि जाहीर कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांची जी प्रतिक्रिया होती ती अनेकांच्या भुवया उंचावणारी होती। विलास शिंदे यांचं कौतुक करत असताना त्यांनी बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा हा कार्यकर्ता आहे आणि माझा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे असा देखील उल्लेख केलेला होता आणि ज्या वेळेला कार्यकर्त्याच्या घरामध्ये एखादा मंगल कार्य असतं त्यावेळेला तिथं एखादा नेता आपला यावा अशा स्वरूपाची अपेक्षा असते आणि त्यासाठी मी आलो असं म्हणून एक प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेला जी मॅरेज डिप्लोमसी आहे ती या निमित्तानं करण्याचा प्रयत्न झाला असं म्हणता येईल। आणि दुसऱ्या बाजूला आता सुधाकर बडगुजर यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती खरोखरच या सगळ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या या नियुक्तींच्या पार्श्वभूमीवर असलेली जी नाराजी आहे ती या निमित्तानं समोर आलेली आहेत। उघडपणे आता नाराजी व्यक्त केली जाते। खरं तर ज्या वेळेला नियुक्ती असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचा वाद असेल तो पक्षाचे जे ज्येष्ठ नेते असतात किंवा ज्यांच्याकडे जबाबदारी असतात त्यांच्याकडे या पद्धतीचे गाऱ्हाणं मांडलं जातं, त्याचं निरसन करण्याचं काम नेते करत असतात। मात्र संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना त्यांची पाठ फिरत नाही। तोच अशा पद्धतीच्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या नक्कीच येत्या काळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसेल हे सांगण्यासाठी पुरेसं आहेत।
नक्कीच किरण, आगामी काळात नाशिकमध्ये काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.